महाराष्ट्र जळतोय, शेतकरी रडतोय, पूरग्रस्त मदतीची वाट पाहतायत. रोजगाराचा प्रश्न तर तसाच आहे. लाडकी बहीण योजनेवरून रोज नवे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, ते आपण बघतोय. पण या सगळ्यात अचानक उद्धवजी थेट अयोध्येच्या राम मंदिरावर बोलू लागले. प्रश्न फक्त एवढाच नाही की त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उचललाय किंवा पुन्हा उचललाय, तर प्रश्न टायमिंगचा आहे. यांची गाडी हिंदुत्वाच्या रुळावरून जी घसरली होती, परत का आली आहे? आली तर आली, पण आत्ताच का? ते दाखवू पाहत आहेत. तशी ही केवळ भ्रष्टाचाराविरोधातली लढाई आहे की भाजपच्या हिंदुत्वालाच त्यांना एक खुलं आव्हान द्यायचं आहे की या सगळ्या दबावाचा वापर करत पुन्हा एकदा एनडीए मध्ये सामील व्हायची ही राजकीय तयारी आहे. त्याही पलीकडे फडणवीसांच्या जवळ जाणं आणि एकनाथ शिंदेना एकटं पाडणं ही तर नवी रणनीती नाहीये ना. आज आपण या संपूर्ण राजकीय खेळीचा पर्दाफाश करणार आहोत. उद्धवजींचं मागच्या आठवड्यातलं प्रत्येक भाषण तपासून पहा. एक नवाच राग त्यांनी आलापायला सुरुवात केलेली आहे. त्यात मुद्दा आता जो अंतर्भूत झाला आहे तो राम मंदिरातल्या दान चोरीचा आणि त्या आडून एक प्रकारचा राजकीय धुरळा उडवण्याचा आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, राम मंदिराच्या नावावर जमा झालेल्या पैशांमध्ये जर गैरव्यवहार झाला असेल तर हा रामाचा विश्वासघात आहे. हा आरोप साधासुद्धा नाहीये, रामाचा विश्वासघात. कारण राम हा फक्त आमच्यासाठी देव नाहीये, तर हिंदूंसाठी श्वास आहे, प्राण आहे. आणि भाजपने गेली अनेक वर्ष राम मंदिर त्या रामाच्या नावावरती म्हणजे राम जन्मभूमी त्या जन्मभूमीवर बांधलेलं राम मंदिर हा केवळ धार्मिक नाही तर राजकीय आणि वैचारिक मुद्दा बनवला होता. आणि आता त्याच मैदानात उतरून उद्धव ठाकरे भाजपलाच आव्हान देत आहेत. म्हणजे स्पष्ट आहे की राम ही काय एकट्या भाजपची मक्तेदारी नाही आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे मनात येतं की आजच्या घडीला महाराष्ट्रात जनसामान्यांचे अनेक प्रश्न पडलेले आहेत. ते कमी आहेत का? महाराष्ट्रात इतके प्रश्न असताना अचानक राम नाम जपणं का सुरू झालं यांचं? कारण यांचं काहीतरी वेगळंच चाललं होतं ना. मुखात राम हाताला काम वगैरे म्हणणारे हे लोक होते. मग आता त्या राम मंदिरातल्या दान चोरीबद्दल अचानक यांना आजचा औत्सुक्य का बरं वाटू लागले? राज्यातलं वातावरणही काहीसं वेगळं होतं. आधी काहीतरी पाऊस पडत नव्हता. महिनाभर शेतकरी खोळंबले होते, वेळापत्रक गडबडलं होतं त्यांचं. त्यात आता पडू लागलाय तर अतिवृष्टीनं काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी राजा हैराण झाला या आसमानीनं. त्यात युवा वर्ग बेरोजगारीनं परेशान आहेच. विद्यार्थी पेपरफुटीनं वैतागलेत. त्यात रस्तोरस्ती काय दिसतंय तर विकासाच्या नावाखाली गाजावाजा करत सुरू केलेले पण आता रखडलेले प्रकल्प. सोबतीला महागाई हा मुद्दा आपल्या पाचवीला पुजल्यागत आहेच आहे. यापैकी एकाही मुद्द्यावर बोलायचं सोडून उद्धवजी थेट अयोध्येवर का बोलू लागले? कालपर्यंत यांना अयोध्या वगैरे हे सगळं एककषित वाटत होतं. अयोध्या जरी आता उत्तर प्रदेशातलं शहर असलं तरी हा मुद्दा काय फक्त एकट्या उत्तर प्रदेशचा नाही हे त्यांच्या लक्षात आलं. तसं पाहिलं तर हा मुद्दा देशातल्या आणि महाराष्ट्रातल्याही हिंदुत्ववादी मतदारांचा आहे. हिंदुत्वावर विश्वास ठेवणाऱ्या आस्था असणाऱ्या प्रत्येक हिंदू भाविकाच्या मनातला हा एक मुद्दा आहे. उद्धवजींचं हे हिंदुत्ववादाकडे परतणं किंवा ज्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाला जे गेले नव्हते, राम मंदिर म्हणजे भाजप, विश्व हिंदू परिषद आणि संघाचं प्रचार की टूल किट आहे अशा आशयाची विधान त्यांनी मागे बऱ्याचदा केलेली आहेत. अशी मल्लीनाथी करणारे उद्धव ठाकरे असे अचानक बदलले कसे? याचा जर विचार केला तर एक घटना ठळकपणे समोर येते. ती म्हणजे अलीकडेच यांच्या पक्षातून 6 खासदार निघून गेल्याची. लोकसभेला भाजपा इतकेच म्हणजे 9 खासदार राज्यातून त्यांनी निवडून पाठवले होते उद्धवजींनी. उद्धवजींचा खरा माज हा त्या संख्याबळावरच बेतलेला होता. एनडीएला किंवा एनडीए आघाडीला जर गरज पडली तर हे 9 खासदार आहेतच की. हुकमाचा एक्का कसा हातात असतो आणि तेव्हा कसा माणूस वावरत असतो, त्या आविर्भावात उद्धवजी वावरत होते. राज्यात सत्ता नाही तर काय झालं, दिल्लीत माझे 9 खासदार आहेत. पण त्यातले 6 खासदार फुटले. इथंच खरं तर उभाटा गट हा शक्तिहीन झाल्यागत वाटू लागला होता. त्यात आता राज्यातल्या 20 पैकी काही जे काही आमदार आहेत त्यातले आमदारही सोडून जाण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. सचिन अहिर तर गेले. पण अशा वेळी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक भावनिक मुद्दा हवा असतो आणि शिवसेनेच्या इतिहासात तो भावनिक मुद्दा हिंदुत्व असेल तर अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता असते, असा मागचा इतिहास सांगतो आपल्याला. हिंदुत्व हीच बाळासाहेबांच्या शिवसेनेची खरी ओळख आहे, जी उभाटा गटानं गमावल्यागत जमा होते. म्हणूनच उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या म्हणजे मुळांकडे, बॅक टू रूट्स वगैरे जे म्हणतात ना, तर मूळ ओळखीची आठवण करून द्यायला निघालेत.
कारण 2019 नंतर उद्धव ठाकरे यांच्यावर एक आरोप सातत्यानं झाला. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. भाजपने हा आरोप जो आहे तो अगदी ठळक करून जनसामान्यांच्या मनावर तो बिंबवला. त्यात अजिबातच तथ्य नव्हतं असंही नाहीये. उभाटा आपल्या वर्तणुकीतून, वागण्यातून ते जाणून देत होते. सोबत तोंडाला येईल ते बरळणं, शेंडी जानव्याचं, गोमूत्रधारी, घंटा बडवणारं, अशा त्यांनी हिंदुत्वाच्या वेगवेगळ्या व्याख्या बनवल्या. राम मंदिराच्या उद्घाटनाला लोटणाऱ्या प्रचंड गर्दीत घातपात होईल, गोधरा 2.0 घडवलं जाईल, असे घिनवणे आरोप त्यांनी केले आणि भाजप या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलेल, म्हणजे त्याचा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवेल, अशा भ्रामक कल्पनाही त्यांनी मांडल्या. म्हणजे हिंदूंच्या रामभक्तांच्या जीवावर हे उठले होते. त्यामुळे महाशय आपल्या वडिलांचं ज्वलंत हिंदुत्व विसरून गेलेत. त्यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची होती तीच प्यारी वाटत होती, हा समज दृढ झाला लोकांच्या मनात. यातूनच त्यांच्यावर आरोप वाढत गेले आणि कदाचित आता त्याच आरोपाला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाचं अमोघ अस्त्र बाहेर काढतायत. मात्र हिंदुत्वाच्या अस्सलतेवर उभं राहिलेलं प्रश्नचिन्ह त्याचं काय? म्हणून देशात हे जे काही चाललंय त्यामागे भाजप आहे आणि त्यांचं हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठीचं हिंदुत्व आहे. ते असली नाहीये तर खरं हिंदुत्व आमचं आहे, असा दावा करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न दिसतोय मला. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली. म्हणजे संजय राऊत बोलतात. आता पुन्हा हे सगळे कसं आहे ना, की पूर्वी काय बोलून गेले होते ते त्यांना आठवत नसेलच. आता अयोध्येला जाण्याची घोषणा केली, त्यामुळे जाऊ दे, त्याच्यावर काय बोलायचं नाही. बरं, असंच मध्येच का बरं अयोध्या दौरा? मग हा फक्त धार्मिक दौरा आहे का या दौऱ्याच्या माध्यमातून देशभरात एक मोठा राजकीय संदेश वगैरे द्यायचा आहे यांना? कारण कसं आहे ना, आज अयोध्या म्हणजे केवळ मंदिर नाहीये. जगभरातल्या हिंदूंच्या भावनांचं जोडलं जाणंही त्यात आहे. पण राजकीयदृष्ट्या पाहिलं तर अयोध्या म्हणजे भाजपच्या राजकारणाचा गाभा बनलंय. आता भाजपचं एक बलस्थान बनलंय आणि जेव्हा उद्धव ठाकरे त्या बलस्थानावर दावा सांगायला निघतात तेव्हा तो फक्त एक देवदर्शनाचा दौरा राहत नाही, तर तो थेट राजकीय आव्हान बनतो. गेल्या काही दिवसात एक गोष्ट अनेकांच्या लक्षात आली असेलच. उद्धव ठाकरे यांची सरकारच्या दिशेनं चाललेली जी काही टीका आहे ही देवेंद्र फडणवीसांवर तुलनेनं कमी झाली आहे, पण एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यावर अधिक आक्रमकतेनं होताना दिसते. फडणवीसांना तर ते पंतप्रधान होणार असतील तर पंतप्रधान पदासाठी पाठिंबा द्यायलाही निघतात. मग प्रश्न पडतो, ही केवळ योगायोगाची गोष्ट आहे की भविष्यातल्या राजकीय शक्यता ज्या आहेत त्या खुल्या ठेवण्याचा प्रयत्न आहे? या एकाच घटनेवरून तसा कोणताही थेट निष्कर्ष वगैरे काढता येत नाही आपल्याला, पण राजकारणात संकेत कधीच हे विनाकारण दिले जात नाहीत. डोळे मारणं ज्याला म्हणतो ना आपण, म्हणूनच उद्धवजी देवेंद्रजींना डोळे मारायला लागलेत का, असा प्रश्न उभा राहतोय. या सगळ्या गोष्टींना नजरेसमोर ठेवून आपण जर नीट पाहिलं तर लक्षात येतं की उद्धवजी हे काय बाळासाहेबांसारखं आक्रमक ज्वलंत हिंदुत्व घेऊन बाहेर पडलेले नाहीत. त्यांचं जे काही आहे किंवा त्यांना जे काही अभिप्रेत आहे ते म्हणजे सॉफ्ट हिंदुत्व आहे. आणि हे सॉफ्ट हिंदुत्व म्हणजे थेट भाजपमध्ये जाणंही नाही. मग मला सांगा, एक सॉफ्ट हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? तर आपण जे मानतोय त्या हिंदुत्वाची ओळख कायम ठेवत भाजपच्या राजकारणावर प्रश्न विचारणं म्हणजे राम आमचेही आहेत, फक्त भाजपचे नाही आहेत, पण रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही प्रश्न विचारणार, हा संदेश उद्धव ठाकरे देताना दिसतात आपल्याला. आणि या अशा पद्धतीची जी काही चर्चा होते राजकीय वर्तुळात ती घडवून आणली जाते असं मला वाटतंय. पण मी सांगू, या सगळ्याला एकच शब्द वापरता येईल आपल्याला, आणि तो म्हणजे ऑपरेशन टायगर नंतर अपरिहार्यता म्हणून स्वतःलाच बदलावं लागलेलं हे राजकारण आहे. अशी परिस्थिती आहे उद्धवजींची. पक्ष फुटला की उद्धव ठाकरे आक्रमक होतात. मग ते बेरजेचं किंवा बचावाचं राजकारण वगैरे करत बसत नाहीत. ते आक्रमक होऊन मग काही काळ दौरे करताना दिसतात. फुटलेल्या खासदारांच्या, आमदारांच्या मतदारसंघात जातात, कार्यकर्त्यांना भेटतात. आणि आता हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणण्याच्या ते प्रयत्नातही दिसत आहेत. याचा अर्थ एकच, ते पुन्हा एक वेगळा राजकीय अजेंडा स्वतःच्या फायद्यासाठी ठरवण्याचा प्रयत्न करतायत. एकूणच काय तर राम मंदिरातल्या दानचोरीचा मुद्दा हा केवळ कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा नाहीये, तर हा उद्धव ठाकरे यांच्या मते त्यांच्या पुढच्या राजकीय प्रवासाचा रोडमॅप आहे. रोडमॅप ठरू शकतो तो, त्यांना वाटतंय, आणि त्या दृष्टीने त्यांनी जर काय प्रयत्न केले आणि ते पुन्हा हिंदुत्वाच्या मार्गावर चालण्याचं त्यांनी ठरवलं, आणि म्हणून तर सगळी धडपड चालू आहे. भाजपच्या हिंदुत्वालाच आव्हान देण्यासाठी हे सगळं आहे. हे करत असताना आपलं उपद्रव मूल्य निर्माण झालंच तर भविष्यातल्या राजकीय समीकरणांसाठी दरवाजे उघडे होतील का हे तपासून
पाहताना मला दिसत आहेत उद्धवजी. आता असा एक भाबडा प्रश्न इथं जरूर पडतो, की हे सगळं जे चाललंय ते निव्वळ फक्त सत्तेसाठी आहे का? तो त्याचं उत्तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, अस्तित्वहीन होत चाललेल्या मातोश्री छाप राजकारणाला अचानक एक नवी दिशा जरूर मिळू शकते या सगळ्यातून. कारण राम मंदिराचा मुद्दा उचलून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात तरी केली आहे. आणि येत्या काही आठवड्यात याच मुद्द्यावर त्यांची प्रत्येक सभा, त्यांचा तो रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आणि त्यांच्या प्रवक्त्यांचं, संपादकांचं प्रत्येक विधान सकाळी 10 वाजताचं, त्यानंतरचा इम्पॅक्ट आणि नंतरचं प्रत्येक राजकीय पाऊल हे महाराष्ट्राच्या राजकारणाची लय बिघडवू शकते. मी राजकारण बदलून टाकेल असं म्हणत नाहीये, तर राजकारणाची लय बिघडवू शकते. मित्र, उद्धवजींना परत एकदा हिंदुत्वाकडे वळणं भाग पडतंय. ते त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे म्हणून. पण यातून त्यांना नेमकं काय साध्य करायचंय? ते खरंच पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर चालले आहेत का? की हा फक्त भाजपला राजकीय कोंडीत पकडण्याचा डाव आहे? या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना एकनाथ शिंदेंचं वाढत चाललेलं महत्त्व कुठेतरी कमी करायचं आहे का? या सगळ्या गोष्टी उद्धवजींच्या या अलीकडच्या वर्तनामागे आहेत, दडलेल्या आहेत. तुमचं यावर नेमकं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.